तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि खूप ठिकाणी शेतीसाठी पाणी नसतं, पण आमच्या भागात म्हणजे सातारा साईडला पाणी असतं, बागायती शेती असते। आणि आता बघा गवार किती छान आली, ही माझ्या चुलत्यांची गवार आहे। आणि मी दुसरा व्हिडिओ टाकला आहे ते माझ्या पप्पांची होती। तर ही सगळी गवार तुम्ही बघू शकता किती छान आली, आणि गवार पण खूप जास्ती लागली। तर मी तुम्हाला दाखवते आणि शेतात काय काय केले, म्हणजे फक्त खाण्यासाठी म्हणजे भाजीपाला काय केला आहे ते मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये। तर चला। ही देशी गवार आहे, आमच्या आईने घरी खाण्यासाठी लावली आहे। आणि ह्याच्यातलीच गवार आता आई तोडते आहे। हातात दाखव तुझ्या, कशी गवार दाखव, अशी आहे, खूप छान। आणि ही देशी आहे, आणि मी मगाशी दाखवली होती ती विलायती, आणि ही देशी आहे। किती छान आली बघा। एवढीच लावली खाण्यापुरतीच, फक्त भुईमुगाच्या साईडलाच लावली आहे बघा। हे तीळ आहे, काय तीळ, तिळाचं झाड? तीळ. हे तिळ आहे इतकं? हे पांढरे तिळ आहेत असेच, आणि ह्याला शेंगा आलेत नाही? हे बघा असे शेंगा आलेत, हे वाळल्यानंतर ह्याच्यातून तीळ निघणार मग, आहे नाही? मी तर हे पहिल्यांदाच बघते। हे एवढं लावलंय बघा, इकडं गवार आणि इकडं तीळ। आणि ह्याला फुलं पण येतात अगोदर अशी, आणि नंतर ह्याच्या शेंगा होतात ते बहुतेक। आणि आम्ही आलोय कांदे घ्यायला, कारण कांदे घेऊन जायचे उद्यासाठी। आणि घराच्या शेजारीच कांदे होते, ते आईने नाही घेतले। आई बोलत होती की हे कांदे छान आहेत, आणि आता त्यांना कळतं कांद्यातलं जास्ती। आणि हा मावळलेला सूर्य, आणि वातावरण किती छान झालंय बघा। तर ह्या मेंढ्या घेऊन आले चारण्यासाठी बघा, थोडंसं गवत आहे इथं। तुम्ही नाहीच दिसत आहे ह्याच्यात, मेंढरांमध्ये तुम्ही दिसतच नाही इथून, खूप जास्त लांब आहे। तुम्ही मलाच नाही दिसला अगोदर तर। हा, केवढा मोठा कांदा आहे, पावशेरचा कांदा असेल हा। किती मोठे मोठे कांदे आहेत ह्याच्यात। ह्याचा पाला फक्त खराब झालाय, पडला। कसा कलर आहे कांद्याला, छानवाला, किती सुंदर कलर आहे। आणि मला घेऊन जाण्यासाठी कांदे काढते आई। आणि मी तिला म्हणत होते की घरच्या शेजारचे घे, तर म्हणत होती ह्याचा कलर चांगला आहे आणि हे खायला चांगले असतात। आणि त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? निवर लागतात का तेवाले, आणि हे छान लागतात? गरवी कांदा आहे हा। आणि आम्ही थैली घेऊन आलो, त्याच्यात भरून आता कांदे घेऊन जाणार आहे। आणि इकडं आमच्या शेतात आलेत मेंढरं, गवत आहे कुठं तिथंच बांधायला आहे, फक्त तिथंच आलेत चारण्यासाठी। कलिंगडच्या शेतात नाही जात काय हे? कांद्याची पात खातात आहे का ती? हा, कांद्याची पात आहे ना तिथं, आमचे कांदे आहेत तिथं आलेत बघा। तर ही गवार लागली बघा ह्याला, आणि कोवळी गवार आहे, कारण काल परवाच तोड केली ह्याची। 2-3 वेळा तोडून झाले आता बाजारासाठी। आणि इतकी सारी गवार आहे, म्हणजे 1 एकर गवार असेल ही, पूर्ण 1 ते 1.5 एकर असेल। तर ही माझ्या चुलत्यांची आहे। आणि आमच्या आईने काय काय लावले तुम्हाला दाखवते की शेतात खाण्यासाठी फक्त। आणि पाणी म्हणजे 12ही महिने पाणी असतं इथं, त्यामुळं सगळं हिरवंगारच आहे। तुम्ही बघू शकता, जेवढं दाखवेल तिथंपर्यंत सगळं हिरवंगार आहे। म्हणजे उन्हाळ्यातही इथं म्हणजे थंडावाच मिळेल तुम्हाला। आणि चला आपण भाजीपाला बघूया। तर इथं पण कांदे ठेवलेत बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते की किती जास्ती कांदे आहेत, ते दुसरीकडचे होते, आणि हे घरापाशी ठेवलेले कांदे आहेत।
कांद्याला दर नाही, तुम्ही बघू शकता कसले सुंदर कांदे आहेत. आणि हे कांदे 9 रुपये किलो, 8 रुपये किलो, 7 रुपये किलो जातात आहे. आणि हे असे ठेवले ना की कांदे खराब नाही होत, म्हणून हे असे ठेवलेत. आता तुम्हाला मी भाजीपाला दाखवते. ह्याच्यातच केलं आहे. तिथं टमाटर आहे, टमाटर दाखवते अगोदर. हा मेथी घास आहे आणि हा शेळ्यांसाठी केला आहे. आमच्यात शेळ्या पण आहेत, 10-12 शेळ्या आहेत, त्यांच्यासाठी केलेला आहे. आणि हे टमाटरचं झाड बघा, एकच झाड आहे आणि त्याला किती सारे टमाटर लागलेत बघा. आणि दुसरी तर टमाटरची शेती खूप केली आहे. अर्धा एकर टमाटर आहे आमचा दुसऱ्या साईडला. ते मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच तुम्हाला. किती छान आहे बघा. घरचं सगळं म्हणजे बिना औषधाचं हे आहे, औषध नाही मारलं ह्याच्यावरती. आणि हे साईडनं अशी वांग्याची झाडं लावलेत बघा. मी भुईमुग आणलाय. काय म्हणायचं ह्याला? हा, शेंगदुनो. शेंगदुनो मी नाही देणार तुला. देऊ? देते बाळा तुला. शिवा देते, हा थांब तुला. तर ही वांग्याची झाड आहेत अशी लावलेत. हे पेरूचं झाड आहे दारातच, दाराच्या बाजूलाच आहे इथं. आणि ह्याला छोटे छोटे पेरू आलेत बघा, खूप सारे आलेत, खूप सारे. आणि ही सारी वांगी, ह्याला वांगे पण आलेत बघा, खूप छान वांग आले. किती छान आहे ना. आणि ह्याला अजिबात औषध नाही मारलं, त्यामुळं पूर्ण नैसर्गिकरित्या आलेत हे. इथं पण एक टमाटरचं झाड आहे, इथं पण एक वांग आहे बघा, खूप छान आले. आता आई तर बोलली घरी घेऊन जाताना तुला. आणि हे भरीतसाठी वांग आहे इथं बघा, एक काटा लागण्याची भीती वाटते. इथं एक आहे खूप छान आणि दिसायला किती सुंदर दिसतंय हे. अरे बाबा हो बाजूला, अरे बापरे, पालाच इतका जास्ती झालाय. हे बघा किती सुंदर वांग आहे. आणि हा वेल आहे, हा कशाचा वेल आहे? शेंगा बघूनच कळेल मला ते कशाचा वेल आहे ते. तात्या हा वेल कशाचा आहे? तात्या घेवड्याचा आहे का? ही वेल घेवड्याचा आहे का? हां घेवड्याचा आहे, घेवडा. तर हा घेवडा आहे आणि ह्याला घेवडाचे शेंगा पण आलेत बघा. एकच वेल आहे, त्याला भरपूर शेंगा आल्यात. इथपर्यंत सगळी वांगी 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 आहेत. आणि आता मी जाताना उद्या परत वांगी घेऊन जाणार आहे. आमच्या शेळ्या आहेत तिथं. तर हा व्हिडिओ मी दुसरा घेते, पण त्याच्या अगोदर तुम्हाला शेतात काय काय आहे ते दाखवलं. तर हे सारं टमाटर आहे आणि आता माझ्या भावानी टमाटरची शेती केलेली आहे. आणि हा माझा आहे भाऊ. आणि खूप सारा अभ्यास केला त्यांनी, ॲग्रिकल्चर झालं आहे त्याचं. आणि आता स्वतः शेतात राबतोय. रोज सकाळी उठला की बघायला येतो टमाटर केवढं झालं आहे ते. आणि 8च दिवस झाले ते टमाटर लावून. खूप कष्ट घेतलेत आणि चांगलं टमाटर यावं आणि टमाटरला चांगला दर मिळावा असं वाटतं. शेतकऱ्यांना कसं असतं, खूपच जास्त कमी दर मिळतो, व्यापाऱ्यांना जास्त मिळतो. कष्ट खूप लागतात शेतीमध्ये असं वाटतं. पण आणि आमच्या इथं तर रानात काम करायला बायका पण नाही मिळत. शिवा तू काय करतोय? आणि आंब्याला आंबे आलेत. तर असंच आईने एकदा आंबे आणले होते आणि शेतात आंबे खात असताना असंच हे बांधाला लावलं होतं एक कोई. आणि इतकं छान झाड आलं त्याचं बघा. आणि त्याला आंबे कसे आले ते पण दाखवते. थांब परी, दाखव तुझ्या हातातला. छान. साई पाडू नको, राहू दे. काय करणार आहे? खाणार असशील तर घे. तर गेल्या वर्षी फक्त 5 का 11 आले होते असे, आणि ह्या वर्षी जरा असे जास्त आले.
आणि सकाळी सकाळी आलो आहे आम्ही. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि 7 वाजता शेतात आलो आहे. आमचं घरच शेतात आहे, त्यामुळं आम्ही लगेच उठलो, चहा पिलो आणि इकडं आलो आहे. तर बघतोय हा कसं झाडं आलेत कसं नाही. आणि बाळ्याला कसलं पाणी म्हणायचं असतं? ठिबक सिंचन. ठिबक सिंचन केलं आहे ह्याच्यासाठी. आणि किती आहे हे टमाटर किती आहे? 1 एकर? अर्धा एकर पूर्ण लावले आणि अजून अर्धा एकर लावायचे दुसऱ्या शेतात आमच्या. आणि ही मका आहे, किती छान आली बघा मका. 7 वाजलेत बाळा. किती छान हिरवीगार मका आली आहे. आणि आमच्या घरी गाय आहे, खूप साऱ्या गाय आहेत, 5-6 आहेत. त्यांच्यासाठी ही मका केलेलीच असते रानामध्ये. तिकडे एक आंब्याचं झाड आहे, ते आमच्या चुलत्यांचं आहे. ते चिंचेचं झाड आहे का ते? आणि सकाळी सकाळी रानात फिरण्याची मजा वेगळीच आहे. खूप छान हवा सुटली आहे, थंड वातावरण आहे. आणि इकडच्या साईडला बघा नारळाची झाडं आहेत सगळी, पूर्ण रोडने अशी नारळाची झाडं आहेत खूप सारी. आणि खूप छान वाटतंय रानात आल्यानंतर, शेतात आल्यानंतर. आणि आम्ही रानातच राहतो त्यामुळं खूप छान वाटतं रानात राहायला खरं तर. आणि सिटीतलं लाईफ सिटीतलंच येतं. आणि खरं सांगायचं तर मोकळा श्वास हा अशा खुल्या ठिकाणीच घेऊ शकतो आपण. तर मला सिटीत राहायलाही आवडतं, गावाकडेही आवडतं. असं मी म्हणू शकत नाही की मला इकडं आवडतं तिकडं आवडतं, दोन्हीकडे आवडतं. तर आज खूप छान वाटतंय. आणि फक्त एका दिवसासाठी आलो आहे आम्ही. तर चला आता आपण घरी जातोय. आणि खूप सारा लसूण झाला आहे, खूप सारा. आणि देशी लसूण आहे, तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते. किती छान लसूण आला आहे ना. ह्या साईडला पण आहे. आणि शेतकऱ्यांची हीच खासियत असते, कुणी जरी घरी आलं ना की लगेचच आई म्हणते लसूण घेऊन जा, असं असतं आमच्या आईचं. आणि ते मागायला लोक येतात ना, ते म्हणतात बाई किती लसूण झाला आहे, दे गं थोडा. लगेच आमच्या आई अशी लगेच एक पेंडी काढते, लगेच देऊन टाकते. मग ते एवढ्याचं काय करायचं, देऊन टाकायचा खराब होण्यापेक्षा. आणि वर्ष वर्ष हा लसूण बिलकुल खराब नाही होत. आणि असा ठेवायचा म्हणजे वेगळा करायचा नाही, हे असंच अडकून ठेवायचं हवेशीर थोडंसं, म्हणजे लसूण खराब नाही होत. मी पण मुंबईला घेऊन जाते त्यावेळेस असाच मम्मी देते माझी. आणि मग तो तसाच ठेवायचा, बिलकुल खराब नाही होत.